हॅलो, कशा सगळे? मस्त ना. हा व्हिडिओ आता मला माहिती नाही हा पूर्ण व्हिडिओ बनेल का रॅन्डमली छोटा बनेल, कारण का माझे आजकाल छोटे व्हिडिओ बनतात रॅन्डमली. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन चालली आहे आईला मूवी डेटवर, ज्याची एक मी शॉर्टसुद्धा पोस्ट करणार आहे. पण आय डोंट नो की ती शॉर्ट्स टाईमवर येईल की हा व्हिडिओ टाईमवर येईल, बिकॉज एडिटिंगला मला खूप टाईम लागतो आहे. तो टाईम कशामुळे लागतो आहे, का लागतो आहे, त्याचं कारण काय आहे आणि मला का वेळ मिळत नाही आहे, मी कुठे बिझी आहे, ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. कारण का कधी चाललं आहे यू सून टू गेट टू नो. त्यामुळे मला अजिबात एडिटिंगला टाईम मिळत नाही आहे आणि माझ्याकडे भरपूर काम आहे, सगळ्या प्रकारचं काम आहे माझ्याकडे, आणि त्यामुळे एडिटिंगला डिले होतो आहे. मग मी दमते, मला काहीच कळत नाही मी कशी करावी. पण तरी पण मी जेवढे शॉर्ट्स, काही वेस्ट घालवत नाही मी, जेवढे शॉर्ट्स जेवढे व्हिडिओ आहेत ते मी प्रॉपरली सिंक्ड करायचा ट्राय करते डे वाईज, आणि तो मी एक ब्लॉग बनवते किंवा एक शॉर्ट बनवते आणि ती प्रॉपरली मी पोस्ट करते. तर एक मिनट हलतं उभा हां, माझी रिंगलाईट हलायला लागली अचानक. हां, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर टाईमपासून मूवीला गेली नव्हती आणि मला का मूवीला जायची इच्छा होती, बट होतं टाईम मिळतच होता. पण आज संडे आहे तर आज काय एवढं काही काम नाही आहे मला, बिकॉज काल सॅटर्डे होतं, सॅटर्डे सुट्टीमध्ये पण सगळी कामच केली मी. तर आज संडे तर एवढं काही काम नव्हतं, म्हणून म्हटलं की मी एका मूवीला जाते, कारण का मला भरपूर टाईमपासून मूवीला बघायचं होतं. तर मग मी सैयारा ह्या मूवीसाठी जाते, बिकॉज आय डोंट नो त्याची हाईप जास्त आहे की ॲक्च्युली मूवी चांगला आहे, की त्याचे रिव्ह्यूज चांगले आहेत, की हाईपने रिव्ह्यूज आहेत. पण हां, मला बघायची इच्छा झाली. स्वतःच प्रश्न विचारून मी स्वतःच उत्तरं देते, बट इट्स ओके. तर मी त्याचा ट्रेलर पाहिला तर मला ट्रेलर खूप आवडला. स्टोरी तर लव्ह स्टोरीज वाटली, बट आय थिंक त्या दोनची ॲक्टिंग खूप छान आहे, ज्याचे मी रिव्ह्यूज तुम्हाला नंतर देईनच, कारण आत्ता मी न बघता का रिव्ह्यूज देते हे मला काही समजत नाही आहे. पण मी चालली आहे सैयारा मूवी बघायला. आज संडेला मी चालली आहे सैयारा मूवी बघायला आईबरोबर, कारण का ताई इथे नाही आहे माझ्याबरोबर, माझे फ्रेंड्स ऑलमोस्ट सगळेच बिझी आहेत. तर मी विचार केला की आता अर्जंटली मला जायचं आहे मूवी बघायला, तर आईपेक्षा दुसरं कोण मला विचारा. आणि स्टार्टिंगला ताई नाही बोलली, मग तिला थोडं मस्का लावावा लागला, तिला सांगावं लागलं की यायचं. तर त्याच्यानंतर ती फायनली रेडी झाली आहे माझ्या मूवीला यायला. तर आता आम्ही दोघी चाललो आहोत सैयारा मूवी बघायला. ऑलमोस्ट 4:30चा शो आहे, एकदम रिलॅक्स चिल इव्हनिंगसाठी आम्ही चाललो आहे. म्हणून तुम्हाला माझं आउटफिट दाखवते. मी घातलं आहे हे H&Mची हुडी आहे ही, आणि मी खाली घातली आहे, दिसतंय का? हां, तर खाली मी घातली आहे वेस्ट साईडची शॉर्ट. तर मी खाली घातली आहे वेस्ट साईडची शॉर्ट. तर एकदम कॅज्युअल आउटफिटने आपण डेली सुरुवात करणार आहोत, आणि विथ शॉर्ट्स हेअर, जे मला ठेवायला खूप जास्त मजा येते. जर ह्याच्या अगोदर हेअरवाला तर व्लॉग येईलच ह्याच्या अगोदर, तर तो पण तुम्ही नक्की बघा, आणि बाकी सगळे पण ब्लॉग बघा. तर तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा आणि माझे सगळे ब्लॉग नक्की बघा. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जेवढे BTS आणि क्लिप्स मी दाखवू शकते मूवीची आई आणि माझे टाईमपास करण्याचे, ते मी नक्की या ब्लॉगमध्ये ॲड करेन. छोटे का होईना पण ॲड नक्की करा, विसरणार नाही ॲड करायला मी. छोटे किती पण 10 सेकंड 30 सेकंड 60 सेकंड जेवढं मला इंटरेस्ट वाटतं की फोन काढून ब्लॉग करावा, तेवढं मी ब्लॉग करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा ते. चला, बाय, सी यू. New Lakme Rouge Bloom Collection. मेरी लाइफ, मुझे कोई हक नहीं है इस पे. तुम्हारा फ्यूचर मार देगा मेरा फ्यूचर वाणी. तुम्हाला मला एक क्विक अपडेट द्यायची होती की मी जस्ट ऑर्डर केला आहे सॅनविजावरून. म्हणजे मला त्यांचे सँडविचेस खूप आवडतात आणि ते खूप टेस्टी लागतात. त्याचं माझं फेवरेट सँडविच त्यांच्या शॉपमधलं आहे हे हॉट चिली गार्लिक सँडविच. तर ते खूप माझं जास्त फेवरेट आहे, म्हणून मी विचार केला शेअर करून तुम्हाला पण सांगते. जर तुम्ही कधी सँडविचामधलं सँडविच खाल्लं नसेल तर तुम्हाला दाखवते मी काय ऑर्डर केले देतो. तर हे आहे हॉट चिली गार्लिक टोस्ट सँडविच. खूप जे लोक स्पायसी नाही खात असतील तर त्यांना मी सांगते की मी पण अजिबात स्पायसी खात नाही, पण हे एवढं स्पायसी येत नाही आणि हे खूप टेस्टी लागतं. विथ पिरी फ्राईज, त्यांचे पिरी फ्राईज नसतात स्पायसी, ते खूप जास्त टेस्टी असतात. मला त्याचे पिरी फ्राईज विथ वर्जिन मोहितो आणि थोडा शेजवान चटणी आहे, ही आय डोंट नो कोणती आहे, बट मे बी चीझीवाली आहे, आणि ही हिरवी चटणी आहे. मला हात दिसतो आहे, ही हिरवी चटणी. तर ही प्रॉपर एक कॉम्बो मील येतं
आणि हे खूप जास्त टेस्टी आहे त्यांचे सँडविच. तर तुम्ही लोकांनी कधी ऑर्डर नसेल केलं सँडविचावरनं तर नक्की ऑर्डर करा. इट्स व्हेरी टेस्टी फूड अँड खूप छान लागतं हे फूड. तर प्लीज ऑर्डर करा. ही स्पॉन्सर्ड नाही आहे, जस्ट मला खूप आवडतं म्हणून मी तुमच्यावर शेअर करते की तुम्ही नक्की खाऊन बघा, तुम्हाला पण खूप नक्की आवडेल. चला आता भेटूया खाल्ल्यानंतर. बाय बाय.